नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे रोजगार सारथी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या काही महाराष्ट्रातील आणि केंद्रामार्फत ज्या काही विविध पदभरती राबवल्या जातील त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल। आजच्या व्हिडिओचा विषय आहे नुकतीच शिक्षक महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरतीची मुलाखतीसह यादी आयुक्त कार्यालयामार्फत पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली। आता भरपूर मुलांचे फोन आणि मेसेजेस येत होते की सर यादी प्रसिद्ध झालेलं आहे, आमचं नाव आलेलं आहे, पण याची पुढची प्रोसेस काय आहे, याचे SOP कसे असणार आहेत, आम्हाला 30 गुण कशाच्या आधारावर देण्यात येतील, तर या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। तर आपण हे जे पत्र बघतो आहे ते महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाने दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी सर्व अध्यक्ष आणि सचिव, संबंधित शैक्षणिक संस्था, मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या सर्व संस्थांना हे पत्र 8 ऑगस्टला निर्गमित करण्यात आलेलं होतं। ह्याच्यामध्ये वेगवेगळे संदर्भ देण्यात आलेले आहेत, म्हणजे शिक्षक भरतीबद्दल जे काही वेगवेगळे प्रपत्र किंवा शासन निर्णय होते त्याचा संदर्भ यामध्ये देण्यात आलेला आहे। तर या पत्रामध्ये जे काही दिलेलं आहे हे पत्र आपल्या चॅनलवर पण टाकलेलं आहे। ह्याच्यामधलं काही मुख्य पॉईंट्स आपल्याला सांगतो आहे की ही शिक्षक पदभरतीची अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीत करण्यात आली होती। त्याच्यानंतर 30 सप्टेंबर 2023 रोजी स्वप्रमाणपत्र तयार करण्यात आले आणि हे जे प्रमाणपत्र आहे आणि ही जी पदभरती आहे ही पदभरती संच मान्यता सन 22-23 नुसार मंजूर पदांच्या आधारे करण्यात येत आहे आणि ही 100% नाही आहे, ती 80% आपल्याला पदे भरण्याची परवानगी दिलेली होती, तर त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आलेली होती। आता सदर जाहिरातीच्या अनुषंगाने शिक्षण सेवक शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी संस्थेची जाहिरात, त्यातील आरक्षण, समांतर आरक्षणासह अध्यापनाचा गट, विषय, शिकवण्याचे माध्यम, उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम व उमेदवाराचे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुण या सर्वांचा एकत्रित विचार करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे। मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी 1:10 या मर्यादेत सामाजिक व समांतर आरक्षणासह उपलब्धतेनुसार उमेदवार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। आता भरपूर विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की सर यादी का लागत नाही, का उशीर होत आहे। तर यादी प्रसिद्ध करण्याच्या अगोदर एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ज्याला आपण SOP म्हणतो, ती निश्चित केलेली आहे। तर सदर मार्गदर्शक कार्यपद्धतीचा अवलंब करून शिक्षक पदभरतीची कार्यवाही करावी, जेणेकरून शिक्षक पदभरती पारदर्शी व निपक्षपातीपणे पार पडेल। उमेदवारांची अंतिम निवड सदर 30 गुणांच्या आधारे गुणानुक्रमे आरक्षण व विषय विचारात घेऊन होईल। ओके, आता इथे तुमची निवड करताना तुमचे अभियोग्यता परीक्षेतील मार्क ग्राह्य धरले जाणार नाहीत, तर तुमची ही जी 30 गुणांची जी मुलाखत होईल त्यांच्या आधारे गुणानुक्रम ठरवण्यात येईल आणि तुमची अंतिम निवड करण्यात येईल। आता याच्यामध्ये शेवटची ओळ सांगितलेली आहे की पवित्र पोर्टलवर वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना, शैक्षणिक संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना व स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच SOP या सर्वांचे पालन करून शिक्षक पदभरतीची कालमर्यादेत कार्यवाही करावी। आता हे पत्र 8 ऑगस्ट 2024 रोजी माननीय श्री सूरज मांढरे सर, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या सहीनिशी सर्व संस्थाचालकांना आणि सचिवांना निर्गमित करण्यात आलेले आहे। तर आता तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता की SOP काय आहे, तर तो SOP ची डिटेल्स इथे आहे। तर आता आपण बघूया ही SOP एक्झॅक्टली काय आहे। तर खाजगी संस्थातील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकाराकरिता शिक्षक पदासाठी निवड करताना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर खालीलप्रमाणे ठरविण्यात येत आहे। तो शासन निर्णय देण्यात आलेला आहे। तर मुलाखतीकरिता देण्यात येणाऱ्या 30 गुणांची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात यावी। आता ही 30 गुण तुम्हाला
कुठल्या कुठल्या विभागामध्ये भेटतील त्याची विभागणी केलेली आहे. तर सर्वात पहिला आहे उमेदवाराचे व्यक्तिमत्व. 30पैकी 5 गुण आहेत त्याच्यासाठी. तर या व्यक्तिमत्वामध्ये तुमचं काय एक्झॅक्टली चेक केलं जाणार आहे, तर तुमची पदाविषयीची कर्तव्यनिष्ठता किती आहे, पर्यावरणाची जाणीव आहे की नाही, सामाजिक भान इत्यादी. म्हणजे आपण ज्याला बोलतो की तुम्ही जो जॉब करणार आहात त्याचं जॉब डिस्क्रिप्शन तुम्हाला माहिती आहे का, त्याचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला माहिती आहेत का, तुमचं एन्व्हायरमेंटल रिलेटेड तुमचं व्ह्यू काय आहे, तुमचं सोसायटी काय तुमचं रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तुम्हाला त्याची जाणीव आहे की नाही. या सर्वांचं एकत्रित अध्ययन करून उमेदवाराचं व्यक्तिमत्व तिथे ठरवलं जातं. त्याच्यासाठी 5 गुण दिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे उमेदवारांचे सामान्य ज्ञान. आता शिक्षक म्हटला तर त्याला सर्व बाबींमध्ये अद्ययावत राहणं गरजेचं आहे. तर उमेदवारांचे सामान्य ज्ञान 30पैकी 5 गुण. तर चालू घडामोडी काय आहेत, राज्यातील, देशातील, आंतरराष्ट्रीय या तिन्ही गोष्टी या चालू घडामोडीमध्ये विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे. महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी. तर उमेदवारांचं सामान्य म्हणजे जनरल नॉलेज कसं आहे, तर इथे जनरल नॉलेज चेक करताना तुमचं राज्याबद्दलचं जनरल नॉलेज, तुमचं देशाबद्दलचं जनरल नॉलेज आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं तुमचं जनरल नॉलेज हे इथे चेक केलं जाऊ शकतं. कारण आत्ताची जी पिढी आहे ती यूट्यूब किंवा समाजमाध्यमाशी कनेक्टेड आहेत. तर त्यांना त्या प्रकारे ज्ञान देणं ही काळाची गरज आहे. म्हणून हे 5 मार्क उमेदवारांचं सामान्य ज्ञान चेक करण्यासाठी तिथे दिलेले आहे. इथे झाले 10 मार्क झाले. म्हणजे पहिलं उमेदवाराचं व्यक्तिमत्व 5 गुण, उमेदवारांचं सामान्य ज्ञान 5 गुण, एकूण 10 गुण झालेले आहेत. म्हणजे 30पैकी 10 गुण हे तुमच्या हातात आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचं उमेदवारांचे विषय ज्ञान, एकूण 10 गुण आहेत. हा महत्त्वाचा टप्पा आहे इथे. तर तुम्ही ज्या विषयासाठी तुमची शिफारस करण्यात आलेली आहे, शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान पाहिजे. शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान, शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता म्हणजे ॲप्लिकेबिलिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादा विद्यार्थी गणित किंवा विज्ञान विषयासाठी जर त्याचं शिफारस झालेली असेल, तर विज्ञानामध्ये आता काय काय नवीन संशोधन झालेले आहेत, तर ते संशोधन किंवा त्याबद्दलचे विषय ज्ञान त्या उमेदवाराला माहिती असणे गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यासाठी एकूण 10 गुण देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर आहे शेवटचा 10 गुण म्हणजे एकूण 30 गुण होऊन जातील. याच्यामध्ये उमेदवाराचे पाठ निरीक्षण. म्हणजे आता उमेदवारांचे पाठ निरीक्षण म्हणजे काय, याच्यामध्ये काय काय चेक केलं जाणार आहे, पाठाची पूर्वतयारी, विषयानुरूप नियोजन, वेळेचे नियोजन इत्यादी, पाठादरम्यान विषयाची मांडणी कशी केलेली आहे, अनुरूप प्रस्तावना, विविध विषयांची सांगड, मुख्य विषयाकडे प्रवेश, पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर केला आहे की नाही केला तेही ह्याच्यात बघितलं जाणार आहे. आता शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर म्हणजे काय काय असणार आहे त्याच्यानुसार, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर, फलकलेखन. आता भरपूर शाळांमध्ये किंवा आपण जर खाजगी संस्थांमध्ये जर बघितलं तर डिजिटल बोर्ड आहेत किंवा मग ऑडिओ व्हिडिओ माध्यम वापरलेलं आहे तिथे. तर ते तुम्हाला सढळ हस्ते वापरता येतं का, की तुमची तिथे ती टेक्नॉलॉजी यूज करण्याची तुम्ही यूज टू आहात का नाही, किंवा तुम्ही डिजिटली शिकवू शकता की नाही, ह्या गोष्टी तिथे चेक केल्या जातील. त्याच्यानंतर आहे पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग किंवा प्रतिसाद. त्याच्यामध्ये काय चेक करणार, वर्ग नियंत्रण, चैतन्यमय वातावरण, विद्यार्थी सहभाग. म्हणजे जेव्हा तुम्ही शिकवत असाल तर तुम्ही शिकवत असताना विद्यार्थ्यांचं लक्ष आहे का, वर्ग शांत राहतो का, विद्यार्थ्यांना समजतं का, विद्यार्थ्यांचं इंटरॅक्शन होतं आहे की नाही. म्हणजे नुसतं वन वे कम्युनिकेशन असून चालत नाही, इथे 2 वे कम्युनिकेशन पाहिजे. म्हणजे तुम्ही जे सांगता ते विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मनात जर काही डाऊट असतील तर ते तुम्हाला ते प्रश्न विचारून त्याचं शंकांचं निरसन करता आलं पाहिजे तिथे. आणि शेवटचं आहे
पाठाचे यशस्वी पुनरावलोकन म्हणजे रिव्ह्यू म्हणतो आपण, ज्याला कन्क्ल्युजन म्हणतो. शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण, उद्दिष्टनिहाय मूल्यमापन, अध्यापनाची परिणामकारकता इत्यादी. म्हणजे इन शॉर्ट, जेव्हा तुम्ही तुमचं सेशन कंप्लीट करणार किंवा तुमचं लेक्चर कंप्लीट करणार, तेव्हा एंड ऑफ द लेक्चर तुमचं त्या लेक्चरमध्ये तुम्ही काय शिकवलं एक समरी. आपण जेव्हा लेक्चर सुरू करतो तेव्हा इंट्रोडक्शन देतो, नंतर मग मुख्य विषयाकडे जातो आणि मग शेवटी समरी देतो. म्हणजे संपूर्ण लेक्चर आपलं हे कमीत कमी 3 भागांमध्ये विभागलं गेलं पाहिजे. इंट्रोडक्शन, मेन पॉईंट्स आणि समरी. आता यासाठी म्हणजे पाठाचे पाठनिरीक्षणसाठी एकूण 10 गुण आहेत. म्हणजे हे झाले एकूण 30 गुण. म्हणजे उमेदवाराचे व्यक्तिमत्व 5 गुण, उमेदवारांचे सामान्य ज्ञान 5 गुण, उमेदवारांचे विषय ज्ञान 10 गुण आणि उमेदवाराचे पाठनिरीक्षण एकूण 10 गुण, असे 30 गुण. आता हे सगळं झाल्यानंतर काय होणार पुढे, तर आता ह्यांना मार्क्स कसे देणार. गुणदान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना पुढील प्राधान्यक्रम विचारात घ्यावे. पहिला प्राधान्यक्रम, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील. दुसरं प्राधान्य, समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक 1 नुसार 1 पेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे. म्हणजे डेट ऑफ बर्थ इथे पिक्चरमध्ये येते. त्याच्यानंतर वरील अनुक्रमांक 1 व 2 यामध्ये दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता म्हणजे 12वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, D.Ed, B.Ed किंवा त्याचे कुठलेही समकक्ष जर त्यांचं व्यावसायिक किंवा शैक्षणिक अर्हता असतील तर यामध्ये जास्त गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावेत. निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरिता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यांवरील मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करणे यासाठी सदर कक्ष किंवा वर्गखोलीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जतन करून ठेवण्यात यावेत. हा सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे कुठले तुमचे इंटरव्ह्यूज होतील किंवा तुमचे डेमो लेक्चर्स होतील त्या सर्व इंटरव्ह्यूजचे आणि डेमो लेक्चर्सचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं आणि ते त्यांना जतन करून ठेवायचं आहे. निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्यांचे जतन करून ठेवण्यात यावेत. हे का सांगितलेलं आहे की इन फ्युचर जर काही कॉन्फ्लिक्ट झाले किंवा कोणाचा प्रॉब्लेम झाला की बाबा एखादा विद्यार्थी म्हटला की माझं इंटरव्ह्यू पण चांगला गेलेला, जेवढे प्रश्न विचारले तेवढ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली होती, माझं डेमो लेक्चरही चांगलं झालेलं होतं, माझं विद्यार्थ्यांसोबतचं इंटरॅक्शनही चांगलं होतं, माझं शिकवण्याची कलाही चांगली आहे, तरीही माझी निवड झाली नाही, तर अशा वेळी हे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवण्यात आलेले आहे हे त्यावेळी तिथे उपयोगात येईल. आणि ह्या सर्व प्रक्रियेचं अभिलेख तयार करून हे अभिलेख सर्व त्यांना जतन करून ठेवायचे आहे. कारण इन फ्युचर जर कोणी जर इश्यू क्रिएट केला की बाबा इथे काही चुकीचं झालेलं आहे किंवा चुकीच्या व्यक्तीचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्या ठिकाणी या सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासून पुढील कार्यवाही करण्यात येईल. तर ही होती SOP, ज्यासाठी मुलाखतीची यादी थोडीशी उशीर झाली प्रसिद्ध होण्यासाठी. तर या SOPबद्दल आणि तुमच्या जर काही समस्या असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न विचारू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. मान्य आहे की व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण थोडासा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता, त्यामुळे ही थोडीशी लेंदी व्हिडिओ तुमच्या माहितीकरता तयार करण्यात आलेला आहे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जेवढे मुलाखतीसह जे उमेदवार शिफारस पात्र ठरलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना जी काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्याप्रमाणे ते त्यांची तयारी करून मुलाखत देतील. आणि सर्व शिफारसपात्र अभियोग्यताधारकांना रोजगार सारथीच्या टीमकडनं हार्दिक शुभेच्छा. तुमचं मुलाखत खूप चांगली जाओ
आणि तुम्ही लवकरात लवकर एक शिक्षक म्हणून त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे काम करावे हीच रोजगार सारथीमार्फत अपेक्षा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.